गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण आज आपला एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यातील संबंध पाहणार आहे. त्याच्या अगोदर आपण एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे, तरी थोडक्यात पाहूया. एकूण उपयोगिता म्हणजे वस्तूंच्या सर्व नगांच्या उपभोगापासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितेची बेरीज होय. ज्या वेळेला एखादी व्यक्ती एखाद्या नगाचा उपभोग घेत असते त्यावेळेला त्याला त्या सर्व नगापासून मिळणारी उपयोगिता, म्हणजे एखाद्या व्यक्तीने 4 चॉकलेट खाल्ले तर पहिल्या चॉकलेटपासून, दुसऱ्या चॉकलेटपासून, तिसऱ्या व चौथ्या अशा सलग 4 चॉकलेटपासून एकूण उपयोगिता किती मिळाली या सर्वांची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय. आणि दुसरी होती सीमांत उपयोगिता. सीमांत उपयोगिता म्हणजे प्रत्येक नगाच्या उपभोगापासून व्यक्तीला प्राप्त होणारी अधिकतम उपयोगिता. म्हणजे पहिलं चॉकलेट खाल्लं, त्याच्यानंतर जर त्या व्यक्तीने दुसरं चॉकलेट खाल्लं तर दुसऱ्या चॉकलेटपासून पहिल्यापेक्षा दुसऱ्या चॉकलेटपासून किती उपयोगिता जास्त मिळाली किंवा कमी मिळाली. तिसरं खाल्लं तर पहिल्या 2पेक्षा तिसऱ्या चॉकलेटपासून किती उपयोगितांची वाढ झाली ते म्हणजे सीमांत उपयोगिता. म्हणजे वस्तूच्या शेवटच्या नगामुळे पडणारी भर म्हणजे सीमांत उपयोगिता होय. आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे, एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यामधील संबंध. वस्तूच्या विविध नगापासून मिळालेली सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यांच्यात परस्पर संबंध असतो. म्हणजे ज्या वेळेला आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेचा अभ्यास करतोय तर या दोन्हीमध्ये काय असला पाहिजे, संबंध असणं आवश्यक आहे. मग तो तक्त्याच्या स्वरूपात दिलेला आहे त्यांनी. इथं बघा तक्ता 2.1. क्ष वस्तूचे नग दिलेले आहेत, एकूण उपयोगिता दिलेली आहे आणि सीमांत उपयोगिता दिलेली आहे. क्षवस्तूचे नग दिलेले आहेत, एकूण उपयोगिता दिलेली आहे आणि सीमांत उपयोगिता दिलेली आहे. म्हणजे क्ष ही एक वस्तू आहे. जसं तुम्ही आंबा घेऊ शकता किंवा पेरू घेऊ शकता, चॉकलेट, बिस्किट. म्हणजे बिस्किटापासून मिळालेली उपयोगिता किंवा किती बिस्किट सेवन केले ह्याचे नग दिलेले आहेत. म्हणजे आपण आंब्याचं उदाहरण घेऊया. आंबा ही एक वस्तू पकडूया आणि त्या वस्तूच्या नग 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पर्यंत इथं नग दिलेले आहेत. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. मग पहिल्या नगाचं सेवन केल्यानंतर किंवा पहिल्या नगाचा उपभोग घेतल्यानंतर एकूण उपयोगिता किती मिळालेली आहे तर 10 मिळालेले. एकूण उपयोगिता ही 10 मिळालेली आहे आणि सीमांत उपयोगिता सुद्धा 10च आहे. एकूण उपयोगिता 10 आहे आणि सीमांत उपयोगिता किती आहे, 10च राहिलेले आहे. म्हणजे ज्या वेळेला सुरुवातीला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता ही कशी असते तर समान असते. ज्या वेळेला वस्तूच्या पहिल्या नगाचा आपण उपभोग घेतोय त्यावेळेला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता ही कशी आहे, समान आहे. दुसऱ्या नगाचं सेवन करत असताना बघा, वस्तूचा दुसऱ्या नगाचं आपण सेवन करतोय. दुसऱ्या नगाच्या सेवनाच्या वेळेला काय झालेलं आहे, एकूण उपयोगिता किती झाली आहे, 18 झाली. एकूण उपयोगिता 18 झालेली आहे. म्हणजे पहिल्या नगाच्या वेळेला 10 होती, त्याची झाली किती 18. मग डबल झाली का, म्हणजे पहिल्या नगाचं सेवन करत असताना जेवढी आपल्याला उपयोगिता मिळाली होती तेवढीच दुसऱ्या नगाचं सेवन करताना मिळाली का, नाही मिळालेली. म्हणजे इथं काय झालं आहे, कमी झाली आहे. एकूण उपयोगिता कमी झाली आहे. मग ती एकदम कमी झाली आहे का, नाही तर थोडीच कमी झालेली आहे. म्हणजे 20 व्हायला पाहिजे होती ती 18 झालेली आहे. एकूण उपयोगिता काय झालेली आहे, घटत्या दराने वाढलेली आहे, थोडी कमी होऊन वाढलेली आहे. मग सीमांत उपयोगिता म्हणजे काय तर वस्तूच्या
जे वस्तूच्या ज्या नगांचं आपण सेवन करतोय त्याच्या प्रत्येक नगाच्या उपभोगापासून व्यक्तीला प्राप्त होणारी अधिकतम उपयोगिता. म्हणजे आता पहिल्या नगापासून 10 उपयोगिता मिळाली होती आणि दुसऱ्यापासून 18 झाली. म्हणजे पहिल्या नगाच्या वेळेला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता ही काय होती, समान होती. पण दुसऱ्या नगाच्या वेळेला कितीची भर पडलेली आहे, तर 8ची भर पडलेली आहे. म्हणजे 18मधून 10 वजा केल्यानंतर आपण सूत्र बघितलं होतं, MUN इज इक्वल टू मार्जिनल युटिलिटी इज इक्वल टू टोटल युटिलिटी मायनस टोटल युटिलिटी ब्रॅकेटमध्ये N-1. म्हणजे सुरुवातीचा जो नग आहे तो काय करायचे, नंतरच्या नगापासून मिळालेल्या उपयोगितेतून वजा करायचे. 18 मायनस 18तून 10 गेल्यानंतर किती राहिलेले उपयोगिता, तर 8 राहिलेले. दुसऱ्या नगाच्या उपभोगापासून उपयोगिता किती राहिलेले, 8 राहिलेले. सीमांत उपयोगिता 8 मिळालेले. म्हणजे बघा, आपण ज्या वेळेला आपल्याला खूप भूक लागते त्यावेळेला आपण जेवायला बसतो. मग आपण पहिली चपाती खाल्ल्यानंतर जेवढी भूक लागलेली असते तेवढीच भूक कंटिन्यू दुसऱ्या चपातीच्या वेळेला नसते, कारण आपलं समाधान व्हायला सुरू झालेलं असतं, आपल्याला त्यापासून समाधान मिळायला सुरू झालेलं असतं. त्यामुळं ज्या आतुरतेने आपण पहिली चपाती खातो त्याच आतुरतेने आपण दुसरी चपाती खात नाही. त्यामुळे उपयोगिता या ठिकाणी बघा, म्हणजे त्या पहिल्या चपातीपासून मिळालेली जी उपयोगिता आहे त्याच्या मानाने दुसऱ्या चपातीपासून मिळालेली उपयोगिता ही काही नक्कीच कमी असते. पुढचं आहे, आता सलग आपण उपभोग घेते. वस्तूचे नग किती दिलेले आहेत, 7 दिलेले आहेत. मग तिसऱ्या वस्तूच्या नगापासून काय होतंय, तर परत एकूण उपयोगिता काय झालेली आहे, वाढलेली आहे. किती झाली, 24 झाली. एकूण उपयोगिता किती झाली, 24 झाली. आणि सीमांत उपयोगिता मग 24 वजा 18 किती, 6. हे बघा, तिसऱ्या नगाच्या वेळेला तिसऱ्या नगाचा उपभोग घेतल्यानंतर एकूण उपयोगिता 24 झालेली आहे आणि सीमांत उपयोगिता म्हणजे 24 वजा 18 किती, 6 मिळालेली आहे. म्हणजे इथं पण काय झालेले, 10 दुनी 20, 10 30, 30 मिळाले का, नाही आहे, कमी आहे, 30पेक्षा कमी आहे. आणि 18च्या 18 तेवढीच, 8 दुनी 16, 16ची भर पडली आहे का, म्हणजे इथं 28 व्हायला पाहिजे होती तसं बघितलं तर, पण तेवढी झाली आहे का, नाही झालेली. म्हणजे किती झाली, 24 झाली आहे. म्हणजे इथं एकूण उपयोगिता वाढलेली आहे, पण ती कशी, घटत्या दरानेच वाढलेली आहे. म्हणजे वस्तूच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या नगापर्यंत बघा, वस्तूच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या नगापर्यंत वस्तूच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या नगाचं सेवन करेपर्यंत एकूण उपयोगिता ही काय झालेली आहे, वाढलेली आहे. पण कशी वाढलेली आहे, घटत्या दराने वाढलेली आहे. आणि सीमांत उपयोगिता ही कमी 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 होत गेलेली. मग 10ची 8 झाली, 8ची 6 झाली, 6ची 4 झाली. याप्रमाणे एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढत गेलेली आहे आणि सीमांत उपयोगिता ही कमी होत गेलेली आहे. आता 5व्या नगापासून बघा, 5व्या नगापासून वस्तूचा 5व्या नगाचं ज्या वेळेला व्यक्ती सेवन करते त्यावेळेला एकूण उपयोगिता किती आहे, 30 आहे आणि सीमांत उपयोगिता कमी आहे. म्हणजे जेव्हा एकूण उपयोगिता अजूनही काय होतीये, वाढतीये, पण कशी वाढतीये, घटत्या दरानेच
वाढते आणि सीमांत उपयोगिता ही कमी 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 होत चाललेली आहे. आता 6वा आणि 7वा नग बघा. 7व्या नगाच्या वेळेला काय झालेलं आहे, एकूण उपयोगिता 30 झालेली आहे आणि सीमांत उपयोगिता काय झालेली आहे, 0 झालेली आहे. एकूण उपयोगिता 30 झालेली आहे. 5व्या नगाच्या वेळेला किती होती, 30 होती. 6व्या नगाच्या वेळेला ती 30च आहे आणि सीमांत उपयोगिता किती झालेली आहे, 0 झालेली आहे. म्हणजे सीमांत उपयोगिता मिळायची बंद झालेली आहे. जेव्हा त्यावेळेला काय आहे तर एकूण उपयोगिता इथं महत्तम आहे, सर्वात जास्त आहे. आणि ज्या वेळेला एकूण उपयोगिता ही महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता कशी असते, 0 असते. आणि ही स्थिती कशी असते तर सर्वाधिक समाधान या ठिकाणी मिळत असते किंवा ही स्थिती सर्वाधिक समाधानाचा बिंदू दर्शवत असते. ज्यावेळेला एकूण उपयोगिता महत्तम असते त्यावेळेला सीमांत उपयोगिता कशी असते, 0 असते. आणि यावेळेला उपभोक्त्याला महत्तम समाधान मिळालेलं असतं. म्हणजे त्याला त्या ठिकाणी तृप्तीची भावना झालेली असते किंवा ती व्यक्ती तृप्त झालेली असते तिथपर्यंतच्या वस्तूच्या उपभोगापासून. आणि शेवटचं बघा, ज्या वेळेला 7व्या नगाचा उपभोग आपण घेतोय, 7व्या नगाचा उपभोग घेतोय त्यावेळेला काय होतंय, परत एकूण उपयोगिता काय झालेली आहे, घटलेली आहे. एकूण उपयोगिता घटलेली आहे आणि सीमांत उपयोगिता ही काय झालेली आहे, -2 झालेली आहे. म्हणजे एकूण उपयोगिता ही काय झाली, घटलेली आहे, कमी झालेली आहे. आत्तापर्यंत काय होत होतं की ती वाढत होती. कशी वाढत होती, घटत्या दराने वाढत होती. पण या ठिकाणी 30ची 28 झाली म्हणजे ती कमी झालेली आहे. म्हणजे काय होतं तर ज्या वेळेला सर्वाधिक समाधान व्यक्ती तृप्त होतो एखाद्या वस्तूचं सेवन करत असताना, त्याच्यानंतर तो ती वस्तूचं सेवन करण्याचं थांबवतो. त्या वस्तूचं ज्या वेळेला त्या व्यक्तीचं समाधान होतं त्या वस्तूच्या सेवनापासून त्यावेळेला ती व्यक्ती काय करते, त्या वस्तूचं सेवन करायचं थांबवते. त्यामुळं या ठिकाणी एकूण उपयोगिता काय झालेली दिसते आपल्याला, कमी झालेली आहे. आणि सीमांत उपयोगिता बघा -2 झालेली आहे. सीमांत उपयोगिता मायनसमध्ये किंवा ऋण झालेली आहे. कारण सर्वाधिक समाधान मिळाल्यानंतर उपभोक्ता काय करतो, त्या वस्तूचं सेवन करण्याचं थांबवतो. कारण त्या बिंदूत त्याला सर्वाधिक समाधान मिळते आणि एकूण उपयोगितेत काहीही भर पडत नाही. म्हणजे या ठिकाणी त्याचं ज्या वेळेला 6व्या नगाचं सेवन करते व्यक्ती त्यावेळेला तो काय करतोय, तिथं एकूण उपयोगिता 30 मिळाली आहे आणि सीमांत उपयोगिता 0 झालेली आहे. म्हणजे इथं त्या ठिकाणी त्याला उपयोगितेत भर पडायचं बंद झालेलं आहे त्या नगापासून. त्यामुळं अशा वेळेला व्यक्ती त्या वस्तूचं सेवन थांबवतो कारण त्यापासून त्याला समाधान मिळत नाही. आणि समाधान मिळत नाहीच आणि त्याचबरोबर उपयोगितेतही काहीच भर पडत नाही. कारण इथं -2 झालेलं आहे बघा, लक्षात येते तुमच्या. मग यावरील एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता वक्र खालील आकृती बघा, खाली आकृती दिलेली आहे. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेचा वक्र दिलेला आहे. दिसतंय का? तर एकूण उपयोगिता ही क्ष अक्षावर काय आहे, क्ष अक्षावर वस्तूचे
नग दर्शवलेले आहेत. वस्तूचे नग कुठे आहेत? क्ष अक्षावर. आणि य अक्षावर बघा, य अक्षावर काय आहे? एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. वरती जे कोष्टक आहे, वरती जे कोष्टक आहे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता, ती य अक्षावर दर्शवली आहे. आणि वस्तूचे नग आहेत 1 2 3 4 5 6 7, हे कुठं आहेत? क्ष अक्षावर दर्शवलेले आहेत. मग ज्या वेळेला पहिल्या नगाचं सेवन केलेलं आहे, पहिल्या नगाच्या सेवनाच्या वेळेला हे बघा, पहिला नग इथं आहे, क्ष अक्षावर पहिला नग इथं आहे. आणि त्यापासून मिळणारी उपयोगिता किती आहे? पहिल्या नगाच्या सेवनापासून एकूण उपयोगिता पण 10 आहे आणि सीमांत उपयोगिता पण 10च आहे. पहिल्या नगाच्या वेळेला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता ह्या काय आहेत? समान आहेत. दुसऱ्या नगाच्या वेळेला काय झालेलं आहे? एकूण उपयोगिता वाढलेली आहे. दुसऱ्या नगाच्या वेळेला एकूण उपयोगिता किती झालेली आहे? तर 18 झालेली आहे. 10ची एकूण उपयोगिता 18 झालेली आहे. पण सीमांत उपयोगिता किती झालेली आहे? 8च झालेली आहे. एकूण उपयोगिता दुसऱ्या नगाच्या वेळेला एकूण उपयोगिता 18 झालेली आहे आणि सीमांत उपयोगिता किती आहे? 8 आहे. माझ्या रेषा व्यवस्थित येत नाही आहेत विद्यार्थी मित्रांनो, कारण मोबाईलवर प्रॉब्लेम येतो हे दाखवायला, थोडं समजून घ्या. तिसऱ्या नगाच्या वेळेला बघा, तिसऱ्या नगाचं सेवन केल्यानंतर एकूण उपयोगिता, तिसऱ्या नगाच्या वेळेला एकूण उपयोगिता 24 आहे आणि तिसऱ्या नगाच्या वेळेला एकूण उपयोगिता 24 आहे आणि सीमांत उपयोगिता फक्त किती आहे? 6 आहे. सीमांत उपयोगिता 6 आहे. चौथ्या नगाच्या वेळेला पण एकूण उपयोगिता वाढलेली आहे. किती वाढलेली आहे? 24ची 28 झालेली आहे. पण 24ची 28 झालेली आहे आणि सीमांत उपयोगिता फक्त 4 झालेली आहे. त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही किती आहे? फक्त 4 आहे. दुसरा, तिसरा, चौथा आणि 5व्या नगापर्यंत, दुसऱ्यापासून 5व्या नगापर्यंत एकूण उपयोगिता काय होतीये? वाढतीये. कशी वाढतीये? घटते दराने वाढतीये. आणि सीमांत उपयोगिता काय होतीये? सीमांत उपयोगिता कमी कमी होत चाललेली आहे. 5व्या नगाच्या वेळेला बघा, एकूण उपयोगिता 30 आहे आणि सीमांत उपयोगिता फक्त 2 आहे. सीमांत उपयोगिता ही किती राहिलेली आहे? फक्त 2 राहिलेली आहे. आणि आता 6व्या नगाला मी काय सांगितलेलं की एकूण महत्तम समाधान हे 6व्या नगाला मिळालेलं आहे. इथं समाधान दिलेलं आहे बघा, कमाल बिंदू किंवा समाधानाचा बिंदू, इथं कमाल बिंदू किंवा समाधानाचा बिंदू त्यांनी दर्शवलेला आहे. आणि 6व्या नगाच्या वेळेला एकूण उपयोगिता काय झालेली आहे? कमी झालेली नाही, ती समान तेवढीच राहिलेली आहे. म्हणून ही काय आहे? जास्तीत जास्त उपयोगिता मिळालेला हा नग आहे. कितवा? 6वा. म्हणजे या ठिकाणी उपभोक्त्याला सर्वात जास्त समाधान इथं या बिंदूवर दर्शवलं गेलेलं आहे. मग आतापर्यंत बघा, एकूण उपयोगितेचा वक्र आपण बघतोय. एकूण उपयोगिता ही काय चाललेली आहे? वाढत चाललेली आहे. इकडं अशी वाढत चाललेली आहे. एकूण उपयोगिता वाढत चाललेली आहे. आणि सीमांत उपयोगिता ही काय चाललेली आहे?
कमी 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 होत चाललेली आहे. आणि 6व्या नगाच्या वेळेला 5व्या आणि 6व्या नगाच्या वेळेला एकूण उपयोगिता काय आहे? समान आहे. समान आहे. ती कमीही झालेली नाही आणि वाढलेली नाही. म्हणजे या ठिकाणी काय आहे? उपभोक्त्याचं समाधान, तृप्तीची भावना त्या ठिकाणी आहे. आणि ज्या वेळेला उपभोक्त्याची तृप्तीची भावना होते त्यावेळेला तो काय करतो की त्या वस्तूचा उपभोग घेण्याचं थांबवतो किंवा थांबवायला सुरू करतो. मग 7वा या ठिकाणी बघा 6व्याचं हे आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी काय झालेलं आहे? 6व्या नगाच्या वेळेला एकूण उपयोगिता किती आहे? 30 आहे. म्हणजे कमी झालेली नाही आहे आणि वाढलेलीही कमी झालेली नाही आहे आणि वाढलेलीही नाही आहे, सेम आहे. म्हणजे ती काय आहे? सर्वोच्च आहे. आणि सीमांत उपयोगिता 0 झालेली आहे. म्हणजे त्याच्यापासून आपल्याला उपयोगिता मिळणे बंद झालेले आहे. म्हणजे ज्या वेळेला व्यक्तीचं ज्या वस्तूच्या किंवा ज्या नगाच्या सेवनापासून महत्तम समाधान मिळतं आणि त्याच्यापासून मिळणारी उपयोगिता ही 0 होते. त्या वस्तूनंतर उपभोक्ता त्या वस्तूचं उपभोग घेण्याचं थांबवतो. म्हणजे मग आपण 7व्या नगाच्या वेळेला आपण पाहतोय. बघा 7वा नग इथं दिलेला आहे. त्यावेळेला 7व्या नगाला किती झालेला आहे? एकूण उपयोगिता ही 28 झालेली आहे. एकूण उपयोगिता किती झालेली आहे? 28 झालेली आहे. आणि सीमांत उपयोगिता ही -2 झालेली आहे. सीमांत उपयोगिता किती झालेली आहे? -2. म्हणजे त्याच्यापासून समाधान मिळण्याचं बंद झालेलं आहे. त्यापासून समाधान मिळण्याचं बंद झालेलं आहे. म्हणजे जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता काय होते? ऋण होते. ही स्थिती उपभोक्त्याचे काय? असमाधान दर्शवते. असमाधान. आणि या बाबतीत एकूण उपयोगिता वक्र काय होतंय? खाली येतंय. इथं बघा ह्या जो अक्ष आहे त्या अक्षाच्या खाली हा वक्र आलेला आहे. म्हणजे -2 झालेला आहे. आणि एकूण उपयोगिता वक्र काय होतंय की मगापर्यंत काय चाललं होतं? इथं मी दाखवलं होतं बघा की हा तो वाढत 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 चाललेला आहे. पण आता काय झालाय? तो असा खाली यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे क्ष अक्षाला छेदून एकूण उपयोगिता वक्र काय होतंय? खाली आलेला आहे. या अक्षावरून इकडं खाली यायला सुरुवात झालेला आहे. तर सीमांत उपयोगिता वक्र क्ष अक्षाला छेदून खाली यायला लागलेला आहे. आणि याच्यावरून असे लक्षात काय येते आपल्याला? तर एकूण उपयोगिता ही नेहमी काय असते? धन स्वरूपात आहे. एकूण उपयोगिता काय आहे? नेहमी धन आहे. तर सीमांत उपयोगिता काय असते? 0. इथं बघा 0 आहे, धन आहे आणि ऋणही आहे. म्हणजे वरची बाजू धन आहे, 0 आहे आणि ऋणही आहे. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता याच्यातील संबंध आपल्या लक्षात आला असेल विद्यार्थी मित्रांनो. हे महत्त्वाचं आहे. याच्यावर तुम्हाला संकल्पना स्पष्ट करण्यासाठी प्रश्न येऊ शकतो किंवा एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता हा अभ्यास मी तुम्हाला अगोदरच दिला होता. संकल्पना स्पष्ट करा. त्याच्यामध्ये त्या व्याख्या लिहायच्या त्याचं आणि सूत्र लिहायचं आहे.
त्याच्यानंतर त्याच्यानंतरचे दुसरे प्रश्न याच्यावर विचारले जातात. या ठिकाणी बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता काय असते, समान असते. म्हणजे एकूण उपयोगिता बरोबर सीमांत उपयोगिता. म्हणजे वस्तूचा उपभोग आपण सुरुवातीच्या पहिल्या नगापासून आपल्याला 10 उपयोगिता मिळाली होती, सीमांत उपयोगिता पण 10 होती. म्हणजे 10 बरोबर 10 एकूण उपयोगिता बरोबर सीमांत उपयोगिता. मग वस्तूच्या नगाचा उपभोग जसं आपण घेत जातो तशी एकूण उपयोगिता काय होते, घटत्या दराने वाढते आणि सीमांत उपयोगिता घटत जाते. एकूण उपयोगिता वाढते आणि सीमांत उपयोगिता कमी होते. हे आपण दुसऱ्या नगापासून 5व्या नगापर्यंतचा अभ्यास केलेला होता. आणि 6व्या नगाच्या वेळेला काय आहे, तर जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम आहे तेव्हा सीमांत उपयोगिता कशी झालेली आहे, 0 झालेली आहे. आणि ही ज्या वेळेला सीमांत उपयोगिता 0 होते त्यावेळेला काय असते, स्थिती सर्वाधिक समाधानाची स्थिती असते किंवा तृप्तीचा बिंदू दर्शवलेली असते. म्हणजे एकूण उपयोगिता कशी आहे, महत्तम आहे, त्यावेळेला सीमांत उपयोगिता 0 आहे. हे तुम्हाला जोड्या जुळवा, रिकाम्या जागा यासाठी याच्यातले प्रश्न येत असतात. म्हणून मी परत सांगते तुम्हाला, ज्या वेळेला एकूण उपयोगिता ही महत्तम असते त्यावेळेला सीमांत उपयोगिता काय असते किंवा 0 असते, हे रिकाम्या जागेसाठी विचारलेलं असतं किंवा जोड्या जुळव्याला विचारलेलं असतं महत्तम उपयोगिता. मग इकडं 0 किंवा 0 किंवा ऋण अशी दिलेली असते, त्यात आपण जोडी जुळवायची असते. आणि ज्या वेळेला आपल्याला महत्तम समाधान मिळालेलं आहे त्याच्यानंतर काय होतं, तर एकूण उपयोगिता ही घटत जाते आणि सीमांत उपयोगिता ही ऋण होते. आणि ही स्थिती उपभोक्त्याचं असमाधान दर्शवते. या ठिकाणी त्याचं समाधान होणं बंद झालेलं असतं. सर्वाधिक समाधानाचा बिंदू गाठल्यानंतर सर्वसाधारण उपभोक्ता वस्तूचा उपभोग घेण्याचं थांबवतो, कारण त्या बिंदूत त्याला सर्वाधिक समाधान मिळते आणि एकूण उपयोगितेत काहीही भर पडत नाही. आणि शेवटचा होता, सर्वाधिक समाधानाच्या बिंदूनंतर समाधानाचे रूपांतर असमाधानात व्हायला सुरुवात होते. आणि त्याच्या दुसऱ्या शब्दात सांगायचं तर उपभोक्त्याला उपयोगितेचे दुष्परिणाम जाणवू शकतात. म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं होतं, एक चपाती खाल्ल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं, दुसरी चपाती खाल्ल्यानंतर जरा आपलं समाधान कमी कमी व्हायला लागतं आणि त्याच्यानंतर आपण तिसरी चौथी चपाती खाऊच शकत नाही, कारण पूर्ण असमाधान असतं आणि आपल्याला त्याचा त्रास हा जाणवू लागतो. त्यामुळं उपभोक्त्याच्या समाधानाच्या किंवा तृप्तीच्या बिंदूनंतर उपभोक्ता वस्तूचे उपभोग घेण्याचं थांबवतो. या ठिकाणी आपला हा पॉईंट झालेला आहे. उद्या आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत याचा अभ्यास करणार आहे.